कोकण रेल्वे मार्गावरील दुसरी वंदे भारत 112, 111, 108. चला चला चला. ही ट्रेन अशी कंटिन्यू एमटी चालू राहिली. हे महागड आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दोन्ही वंदे भारत एकाच ठिकाणी, एकाच स्टेशनला, एकाच जागेवर. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, शुभ प्रभात, शुभोद्या, गुड मॉर्निंग फ्रॉम कर्नाटकातल्या मंगळूर या जिल्ह्यामधून. मंडळी, कोकण रेल्वे 3 राज्यांना कनेक्ट करते, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक. यांपैकी महाराष्ट्र गोवा कनेक्ट करणारी कोकण रेल्वेवरील वंदे भारत सुरू आहेच, पण 2024 पासून गोवा ते कर्नाटक कनेक्ट करणारी कोकण रेल्वेवरील दुसरी वंदे भारत देखील सुरू झालेली आहे. मंगळूर मडगाव, मडगाव मंगळूर. आणि याच कमी अंतर असलेल्या दुसऱ्या वंदे भारतचा प्रवास करण्यासाठी मी आलो आहे मंगळूर सेंट्रल या ठिकाणी, जो ऑपरेट केला जातो दक्षिण रेल्वे अंडर पलक्कड डिव्हिजन. इकडचं वातावरण बघून सांगू शकतो, काल रात्री जोरदार पाऊस पडलाय आणि आता पण ढग एकदम काळे झाले आहेत. मडगाव मंगळूर वंदे भारतचं तिकीट भाडे मी असं ऐकून आहे आणि बघूनही आहे की इतर रेल्वेपेक्षा खूप पटीने जास्त आहे. तर याचं तिकीट भाडे नेमकं किती आहे, प्लस ही वंदे भारत नेमकी लोकांसाठी फायद्याची आहे की नाही, ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत व्हर्च्युअली मंगळूर मडगाव या वंदे भारत प्रवासाचा आनंद घ्या. पण त्याआधी जे कोणी आहेत मंगळूरचे, प्लीज कमेंटा #नम्मा मंगळुरू. सकाळचे 7:10 झाले आणि या ठिकाणी अण्णा लोकांची फोटोग्राफी सुरू आहे वंदे भारत सोबत. अजून तरी डोर ओपन केले नाही आहेत. जेव्हा ट्रेन चालू करतील तेव्हा डोर ओपन करण्यात येतील. काय बोलायचं राव, आता इथं जर्नी स्टार्ट पण नाही झाली आणि पावसाला सुरुवात झाली. इथं आपल्या आजच्या प्रवासाचा कोच आहे C7 आणि माझी सीट 21 मिडलला आहे. आधी आपण लगेज शिफ्ट करून घेऊ वरती, टेन्शन नाही कसला. मोजून फक्त 10-12 पॅसेंजर बोर्ड झाले आहेत मंगळूर सेंट्रल पासून. कोकण रेल्वे मार्गावरील दुसरी वंदे भारत जी ऑपरेट केली जाते कर्नाटक गोवा, गोवा कर्नाटक, अर्थातच मंगळूर सेंट्रल ते मडगाव जंक्शन. 20645 मडगाव ते मंगळूर आणि मंगळूर सेंट्रल ते मडगावसाठी नंबर होतो 20646. आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार, मडगाव ते मंगळूर या दरम्यान टोटल 25हून अधिक स्टॉप आहेत. पण या दरम्यान ही ट्रेन फक्त 2 स्टॉप घेणार. पहिला उडुपी आणि दुसरा कारवार उडुपी स्टॉप घेत ही ट्रेन रन होते 319 किलोमीटरसाठी मंगळूर सेंट्रल ते मडगाव जंक्शन. फिरता मी आलो 66 या कोचमध्ये आणि या कोचमध्ये अजून कोणीही आलेलं नाही. काहीतरी फॉल्ट आहे. समोर येऊन सुद्धा हा दरवाजा ऑटोमॅटिक ओपन होत नाही बघा. नाहीतर इथून जरी उभं असलो ना पटकन ओपन होतो. काहीतरी एरर येतोय 100%. टोटल 8 डब्यांची वंदे भारत C1, C2, C3, C4, C5, C6, C7 असे 7 नॉर्मल चेअर कार आणि एकच फक्त आहे एक्झिक्युटिव्ह चेअर कार. ज्या सीटवरती बसलो आहे, कलर बघताय सेम कलर त्या कोचमध्ये अवेलेबल आहे. फक्त चेअर कारमध्ये 3x2 कॉम्बिनेशन आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये 2x2 कॉम्बिनेशन विथ 180 डिग्री सीट रोटेशन. प्रवाशांना सर्व सोयीसुविधा आहेत ज्या प्रीमियम ट्रेनमध्ये अवेलेबल असतात. पुशबॅकसाठी बटन इथे प्रेस करायचं या सीटच्या बाजूला. आता मला टेबल मिळालं आहे त्यामुळे काही टेन्शन नाही, डायनिंग टेबल. नाहीतर असे छोटेसे ट्रे टेबल असतात. चार्जिंगसाठी खाली आहेत प्लग, तुम्ही तुमचा चार्जर जोडू शकता आणि USB पोर्ट. ही ट्रेन भलेही साऊथर्न रेल्वे यांच्या डिव्हिजनमध्ये आली, पण हिला ऑपरेट करणारा क्रूज स्टाफ फक्त आणि फक्त कोकण रेल्वे. आणि मला अजून बरोबर आठवतंय, कोकण रेल्वे मार्गावरील पहिली वंदे भारत सुरू झाली ती मुंबई मडगाव. त्या ट्रिपला मजबूत पाऊस भेटला होता, कारण पावसाळी सीझनमध्ये चालू झाली होती. आणि आता सुद्धा कोकण रेल्वे मार्गावर दुसऱ्या वंदे भारतने प्रवास होतोय आणि पावसाची हजेरी सुरूच आहे. माझ्या कोचमध्ये बरेच प्रवासी आले आहेत, म्हणजे अर्धा डबा भरला. परंतु हे जे पुढचे कोच आहेत ना,
एकही पॅसेंजर ऑन बोर्ड झालेलं नाही. तर या ट्रेनचे फायदे काय आहेत ते मला माहीत नाही, पण तोटे मात्र मजबूत आहे. ऑन टाइम सकाळी 8:30 वाजता आपली ट्रेन रवाना झाली मंगळूर सेंट्रलपासून. स्टेशन कोड MAQ. आणि ट्रेन रवाना होताच 1 लिटर पाण्याची बॉटल दिली जाते. धन्यवाद. एक मात्र चांगलं आहे की पावसाने थोडी का होईना पण विश्रांती घेतली. आता हळूहळू ट्रेन पास होईल मंगळूर जंक्शनला, पण त्याआधी गणरायाचं नामस्मरण करत आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. नुकतं स्टेशन पास झालं. मंगळूर जंक्शन अत्यंत महत्त्वाचं स्टेशन आहे, कारण या स्टेशनपासून 2 ते 3 कनेक्टिव्हिटी होते. पहिली केरळ, दुसरी बंगळूर, तिसरी गोवा मडगाव आणि चौथी ही मंगळूर सेंट्रल. जे स्टॉप असतात मंगळूर सेंट्रलला ते मंगळूर जंक्शनला अजिबात दिले जात नाही. आणि मंगळूर जंक्शन देखील साऊथर्न रेल्वे यांच्या अंडर येतो. थोड्या वेळात सुरुवात होईल ठोकू रेल्वे स्टेशनला आणि तेथूनच कोकण रेल्वे सुरुवात होते. कोकण रेल्वे म्हटली की निसर्गाचं वातावरण आलं, सोबत सुरंगचा बादशाह. जर तुम्ही केरळपासून प्रवास करणार असाल तर इथपर्यंत तुम्हाला कुठेच सुरंग दिसणार नाही. तर सुरंगची पहिली सुरुवात होते ठोकूरपासूनच, ठोकरच्या अलीकडे. नाश्ता पण आला आहे, गरमागरम नाश्ता. आजच्या प्रवासातील तिकीट फेअरमध्ये मी नाश्ता जेवण इन्क्लूड नाही केलं आहे, कारण मी बोललो होतो की ह्या प्रवासाचे तिकीट भाडे खूप महागडे आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त 450 रुपये तुम्हाला फक्त या फूड मिलसाठी द्यावं लागेल. त्यामुळे मी इन्क्लूड नाही केला. मला नाश्ता करायचा आहे पण उडपीला गेल्यावर. समोर अण्णा आहेत, याने नाश्ता घेतलेला. बघू काय काय नाश्त्यामध्ये. 2 इडली, वडा, व्हॉट इज दॅट वन? खिचडी, सांबार, अँड दॅट वन, दिस वन येलो कलर, भज्जी अँड स्वीट. ओके, तर असा काही नाश्ता मिळतो, सांबार आणि चटणी प्लस प्रीमिक्स टी. पण यामध्ये ते हल्दीराम म्हणा किंवा कुठला पण टाइमपास चिवडा वगैरे काही दिलं नाही. बाई साऊथ रेल्वे आहे, इकडं कोणाचं काही चालत नाही. व्हॉट स्पीड! 112, 111, 108, मॅक्स टू मॅक्स 112 पर्यंत गेली आहे या वंदे भारतची. मुलकी समोरची दिसते मेमू, मडगाव मंगळूर मेमू. होय, माका माहिती या गाडी थांबलं उतरूचा माका. परफेक्ट ऑन टाइम पोचलो आपण. 9:45 उडपी रेल्वे स्टेशनला. हाच टाइम आहे या ट्रेनचा या ठिकाणी यायला. नाश्ता बघू, नाश्ता भेटतोय का? थँक्यू. चला चला चला. आपली ट्रेन बिफोर टाइम आली, त्यामुळे अजून वेळ आहे सुटायला. आणि मी इथूनच उडपी स्टेशनवर घेतला गरमागरम नाश्ता. 1 वडा आणि 2 इडली, सोबत
सांबार आणि चटणी. आता हे सांबार आणि चटणी वाचायच्या कशात तोच मोठा प्रश्न पडला आहे. तुम्ही सुद्धा आहे माझ्यासोबत शेअर करायला. आणि यासाठी मी दिले आहेत 50 रुपये. 50 रुपये तुम्हाला नाश्ता मिळेल. मंगळूर सेंट्रल ते मडगाव जंक्शन असा टोटल 319 किलोमीटरचं अंतर. त्यासाठी वेळ 4 तास 40 मिनिटे. आणि या दरम्यान तुम्हाला प्रवास करण्यासाठी नॉर्मल चेअर कारचं तिकीट भाडे आहे 1330 रुपये. जर तुम्हाला प्रवास करायचा आहे उडुपीपर्यंत 550 रुपये आणि कारवारपर्यंत 985. हे भाडं मी सांगितलं विथ इन्क्लुडिंग फूड मील्स. आजच्या प्रवासात मी जेवण नाश्ता काही इन्क्लूड केलं नाही. त्यासाठी मला तिकीट भाडे लागले 985 रुपये मंगळूर सेंट्रल ते मडगाव जंक्शन. आणि एकंदरीत हे तिकीट भाडे खूपच महाग आहे बाकी इतर सर्व वंदे भारतपेक्षा. कारण नॉर्मली इतर वंदे भारतमध्ये नाश्ता जेवण इन्क्लूड होतो 309 रुपये, पण या वंदे भारतसाठी तुम्हाला 370 रुपये मोजावे लागतील. इंडियन रेल्वेने ज्या वंदे भारत लॉन्च केलं आहे त्याचं पहिलं मेन मोटिव्ह काय की जी मोठमोठी पर्यटन स्थळे आहेत ती लोकांपर्यंत जावीत, लोकांनी तिथे पोचावं. त्या अनुषंगाने या ट्रेन चालू केल्या. परंतु ह्या वंदे भारत म्हणजे मंगळूर मडगाव या वंदे भारतचं मेन वैशिष्ट्य काय मला तेच कळत नाही. कारण फक्त 2 स्टॉप दिले उडुपी आणि कारवार. हे ठिकाणे देखील महत्त्वाचे आहेत, पण ह्या लाईनमध्ये मुरुडेश्वर आणि गोकर्ण रोड हे सुद्धा 2 अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहेत. कारण या ठिकाणी महाराष्ट्र म्हणा, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू कुठून लोक येतात मुरुडेश्वरला, गोकर्णला. तर या वंदे भारतमधून प्रवास करायचा असेल तर फक्त एकदाच करा. सजेशन आहे एकदाच करा. कारण कंटिन्यू प्रवास करायला काही मजा नाही. हे मी का सांगतोय कारण ह्या रूटवरती आधीच एक मेमू आणि पॅसेंजर चालते मडगाव ते मंगलोर, त्याच अर्ध्या रिकाम्या जातात. मग वंदे भारतचं काय करून बसतोय. ही ट्रेन अशी कंटिन्यू एमटी चालू राहिली तर खूप लॉस आहे रेल्वेला. कोकण रेल्वे रूटवरील या दुसऱ्या वंदे भारतचा एक मोठा टाइमपास होऊन बसेल, बाकी काय नाही. हाय 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 काय नजर आहे. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ही ट्रेन सकाळी 8:30ला रवाना होते मंगळूर सेंट्रलपासून आणि दुपारी 1:10 सोडते मडगाव जंक्शनला. त्याच दिवशी संध्याकाळी 6:30ला रवाना होते मडगावपासून आणि रात्री 11:45ला सोडते मंगळूर सेंट्रलला. येणारा स्टॉप मुरुडेश्वर. हे या ठिकाणी जगातील दुसरी महादेवाची मोठी मूर्ती आहे. आणि बघा समोर दिसते मला, बोला हर हर महादेव. सांगा बरं या ट्रेनला थांबा दिला पाहिजे की नाही इथं मुरुडेश्वरला.
लगातार 3 तास प्रवास पूर्ण करत आपण पोचलो कारवार स्टेशनला. या वंदे भारतचा दुसरा ऑफिशियल स्टॉप कारवार. ऑन टाइम आपली ट्रेन रन होते आणि या ठिकाणी जेवण लोड केलं जाईल. जे प्रवासी प्रवास करणारे आहेत उडुपी म्हणा किंवा कारवारपर्यंत, तर त्यांना फक्त नाश्ता दिले जाईल. फूड तुमचं इन्क्लूड असेल तिकीट फेअरमध्ये आणि जेवण ते फक्त मडगावकरांसाठी. 30 डिसेंबर 2023 रोजी ही ट्रेन इनॉग्रेट झाली आणि प्रत्येक स्टेशनला म्हणजे मंगळूर, उडुपी, मँगलोर सेंट्रल, जंक्शन त्यांच्या संस्कृतीनुसार वाद्यवाजन करण्यात आले. आता कोणते मला माहीत नाही, पण जेव्हा ही ट्रेन कारवारला येत होती तेव्हा महाराष्ट्रातली संस्कृती जपत, ढोल ताशे नगाडे लावत, डोक्यावरती फेटा बांधत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा नामघोष करत या ट्रेनचे जंगी स्वागत केले. कारवार टाटा, भेटूया लवकरच पुन्हा एकदा अशा नवीन ट्रिपमध्ये. मस्तपैकी स्पीड पकडली ट्रेनने आणि बोललो होतो की जे प्रवासी प्रवास करणार मडगावला जेवण मिळेल असं काही जेवणाची थाळी आहे. अण्णाने घेतली आहे व्हेज थाळी, नॉर्मल भात, डाळ, पनीरची भाजी, गुलाबजामुन, दही आणि मिक्स व्हेज. जेवा जेवा जेवा. हा पोचलो बाबा. मँगलोरपासून प्रवास करत दुपारी ठीक 1 वाजता मडगाव जंक्शन. सकाळी 8:30ला आपल्या प्रवासाला झाली ती सुरुवात. मँगलोर सेंट्रलपासून टायमिंगच्या आधी बरोबर 10 मिनिटे आपली ट्रेन पोचली मडगाव जंक्शनला. अर्थातच कर्नाटक ते गोवा असा 319 किलोमीटरचा प्रवास पूर्ण पार पडला 4 तास 30 मिनिटांमध्ये. 5 ते 6 तास ही ट्रेन आराम करत 6:30ला रवाना होईल पुन्हा एकदा मँगलोर सेंट्रलसाठी. प्रवास तर एकदम छान झाला. माझा प्रवासाबद्दल काहीच वाद नाही, काहीच बोलणं नाही. फक्त जे काही आहे ते स्टॉपेजबद्दल. या ट्रेनचा मुरुडेश्वर किंवा गोकर्ण रोड दोघांपैकी एक स्टॉप नक्कीच पाहिजे आणि तिकीट फेअर पण थोडी कमी पाहिजे. बघता बघता समोरून आली मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस. कोकण रेल्वे मार्गावरील पहिली वंदे भारत, तर दुसरीकडे ही वाली. एकदम नादखुळा अशी मुवमेंट आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दोन्ही वंदे भारत एकाच ठिकाणी, एकाच स्टेशनला, एकाच जागेवर. रेल्वे प्रवासात फूड सिलेक्ट न केल्यामुळे जेवण काय आपल्याला मिळालं नाही. म्हटलं मडगावला जाऊन मस्तपैकी पोटभर जेवू आणि मागवली व्हेज थाळी. बरेच मेनू आयटम आहेत, तर या माझ्यासोबत जेवायला या. हा मस्तपैकी पोटभर जेवण करत आता चालू आहे मडगाव रेल्वे स्टेशनला. जे अन्न जेवत होते ना कारवारनंतर, तुम्ही सर्वांनी पाहिलं की जेवणाची क्वांटिटी किती होती. खूप म्हणजे खूप कमी होती आणि आईस्क्रीम पण नाही दिला. तुम्हाला जर फूड इन्क्लूड करायचं असेल, नाश्ता जेवण, तर करू शकता आणि या वंदे भारतचा प्रवास करू शकता. मग तुम्हाला आजचा मंगळूर सेंट्रल ते मडगाव जंक्शन 4 तास 30 मिनिटात पूर्ण केला प्रवास वंदे भारतचा कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि जे कोणी आहेत उडुपी, कारवार, होन्नावरा, अंकोला, मुरुडेश्वरा, गोकर्ण, प्लीज कमेंटा विथ हॅशटॅग नम्मा कर्नाटका. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. अशा प्रकारचे नवीन ब्लॉग ट्रॅव्हल पाहिजे आहेत ना, अहो बघताच काय मध्ये चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम.